तर नमस्कार सगळ्यांना. आज करणार आहे मस्त असे साबुदाण्याचे पापड आणि तेही इडलीच्या कुकरमध्ये. हे बघा, मी साबुदाणा चांगला भिजवला होता, रात्री भिजायला घातला होता आणि सकाळी आता याचे मी पापड्या करत आहे. आणि ह्या पापड्या खूप छान लागतात. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, लाल तिखट घालून घेऊया. यामध्ये तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता, मी लाल तिखट घालत आहे. आता आपल्याला इडलीचे जे भांडं आहे, हे भांडे घेतले ते इडलीचे, याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि साबुदाणा यामध्ये नुसतं असा टाकून घ्यायचा आहे आणि चांगला पसरून घ्यायचा आहे या भांड्यामध्ये. आणि फक्त 15 मिनटासाठी आपल्याला हे वाफळत ठेवायचं आहे. आणि ह्या पापड्या खूप छान होतात, अगदी झटकीपट तयार होतात, काही वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही अशा करून पहा. हे बघा, छान झालेले आहेत आणि अलगद अशा निघतात. हे बघा, आणि ह्या वाळवत ठेवायच्या उन्हामध्ये. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.